अहो चुकतो तोच माणूस, आणि झाली एखादी चूक आमच्या हातून तर काय आता फासावर देणार आहात का? तुमच्या चुका आम्ही काढल्या तर तुम्हाला फासावर चढवावं लागणार नाही. जनाची नाही हो, पण मनाची थोडीशी लाज असेल ना तर स्वतःच गळफास लावून आत्महत्या कराल. जास्त बोलायला लावू नका मला. झाकली मूठ माझी आहे, राहू दे ना तशीच. कशाला उघडायला लावताय? आणि तरी जरी हट्ट केलात की मूठ उघडून दाखवाच तर मग बघाच, नुसती मूठच नाही, अख्खाच्या अख्खा पेटाराच उघडते की नाही. तुमचं बोलणं कसं हो, प्रत्येक शब्द साजूक तुपात अगदी घोळवून निघाल्यासारखा, आणि त्यावर साखर पेरणी करायला भाऊजी आहेतच. तुमच्या या अशा गोड बोलण्यानी ना आबाजी भुलत असतील, मी नाही भुलायची. तुमचा सगळा खोटेपणा जाहीर करून टाकेन. मग म्हणू नका माई आमच्या वाईटावर उठल्यात. म्हणून सांगते, थोडं सबुरीनं घ्या, ऐका आमचं. झाली असेल एखादी चूक तर सुधार होती. नीट लक्ष देऊन ऐका. मी चूक झाली असेल तर म्हणाले, चूक झाली आहे असं नाही म्हणाले. नाहीतर गावभर करत सुटाल माईंनी चूक कबूल केली म्हणून. पेशव्यांच्या काळात आनंदीबाईंनी धचामा केला होता, आणि खानजोड्यांच्या घरात तोच गुण तुमच्यात आलाय. पण माझी पूर्ण खात्री पटल्याशिवाय मी असा कुठलाही निर्णय घेणार नाहीये की ज्यामुळे माझा मुलगा त्याच्या जन्मदात्या आईला आयुष्यभर दोष देईल. मला विचार करायला थोडा वेळ द्या. नुसता ताप झालाय. आबाजींना सांगून काय त्या एकदाच्या वाटण्या करायला सांगते, म्हणजे तुमचं तुमच्याकडे आणि आमचं आमच्याकडे. एकाच घरात राहून एकमेकांना लाथा कशाला मारायच्या? नकोच ते.